जय श्रीराम मित्रांनो. आणि आता आज आम्ही काल आधी गेलो होतो दर्शनाला, नाश्ता वगैरे न करता. आता आम्ही आज नाश्ता वगैरे केला आहे आणि आता चाललो आहे महाराजाचं दर्शनाला त्या दिवसाने. आणि आज मी तुम्हाला पूर्ण देऊळ कसं, एंट्रीपासून एक्झिटपर्यंत पूर्ण देऊळ कसं आहे ते दाखवतो. चला, पक्काच घेते ना. थोड्या जास्त आम्हाला पिढी घेण्यासाठी मिळते सगळ्याला काही. हो, खर्च लक्षात ठेवा. किती हवे? 120. म्हणजे 200. हो. माणसाला तरी पुढे बघतो कोण. गुड, चांगलं होतं. मला नाही घ्यायचं आहे. नको बाळा. सो गाईज, मी म्हटलं होतं जसं की आम्ही आता नाश्ता करून देवळात वगैरे जातो. देवळात गेलो होतो, तिथले मी काही छोटे छोटे 1-2 व्हिडिओज घेतलेत, म्हणजे जातानाचा लाईनीत उभं होतो देवळाचा. पण ट्रस्ट मी, इतकी गर्दी होती आज देवळामध्ये की आज जरा मुश्किल होतं तिथे शूटिंग करणं वगैरे. त्याच्यामुळे कारण दर्शनासाठी रांग होती, तब्बल 1 तास लागला आम्हाला पूर्ण दर्शन वगैरे घ्यायला, सगळं करायला. तर त्याच्यामुळे मग तिथे मी काही व्हिडिओ शूट केलं नाही. मग त्याच्यानंतर आम्ही महाप्रसाद घेतला, जो इथे मिळतोच शेगावला दर रोज सकाळी 10 ते 5 ह्या वेळामध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग आता आम्ही रूमवर आलो. आता आम्हाला आज निघायचं आहे परत. आजचा आमचा लास्ट डे होता शेगावमधला आणि आता आम्ही निघतो आहे परत. आणि ॲज युजल येतानाही आमची गाडी 4-4.5 तास 4 तास लेट होती. आणि आज जाताना सुद्धा 3.5 तास लेट आहे आमची ट्रेन. म्हणजे काय चाललं आहे, इतकं वाट बघून बघूनच इतकं वैताग येतो. पण काय करू शकतो गाईस, ट्रेन आहे, रेल्वे, काही ना काही कारणाने उशीर होतो. तर 3.5 तास लेट आहे. त्याच्यामुळे आता आम्ही निघणार होतो ॲक्च्युली. पण आता जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा कळलं की ट्रेन लेट आहे. म्हणून मग आता आम्ही अजून थोड्या वेळाने आमच्या ट्रेनच्या साधारणतः 1.5 तास आधी निघणार आहोत. आणि इथे ॲक्च्युली आत्ता नाही आहेत सगळ्या बसेस ज्या आहेत शेगाव संस्थानच्या, ज्या आनंदसागर आहे, आनंद विसावा त्या साईडला सुद्धा भक्तांना सोडतात आणि इथून रेल्वे स्टेशनवर पण सोडतात. मला वाटतं मी येतानाच्या व्हिडिओत आय गेस ते दाखवलं आहे. नसेल तर आता आम्ही निघू तेव्हा जेव्हा बस दिसेल तेव्हा मी ते दाखवेल तुम्हाला. तर त्या बसनी आम्ही जाणार स्टेशनला आणि तिथे जाऊन आता बघू अजून किती वेळ ट्रेन, जी टायमिंग जो आता दिला आहे डिले झाल्यानंतरचा, त्या व्यतिरिक्त अजून किती वेळ लेट होतं आहे ट्रेन, ते बघू आता काय कसं होतं आहे ते. आणि म्हटलं आज काहीच केला नाही व्हिडिओ. म्हटलं तर देवळात जाऊ, देवळाचा आतमध्ये दाखवूयात सगळा भाग, पण नाही दाखवता आला. तर त्याच्यामुळे म्हटलं मग आता सुरू करावा व्हिडिओ. तर असा साधारणतः आत्ताचा सिनारिओ आहे. आणि अजून तर पुढचं काही म्हणजे ना ट्रेन किती वाजता येणार हे माहिती आहे ना काही माहिती आहे. त्याच्यामुळे अजून तर काही डिटेल्स नाही देऊ शकत आहे. पण बघू कशी काय ट्रेनचं एकंदर काय म्हणता येईल त्याला, कशी ट्रेनचं काय टायमिंग मागे पुढे होतं आहे. कारण की आधी 2 तास होती ती लेट, मग आता 3 तास लेट झाली आहे. पण एकच गोष्ट त्याच्यातली चांगली आहे ट्रेन लेट असून सुद्धा, की आम्ही भक्त निवासमध्ये आहोत. म्हणजे आम्हाला स्टेशनवर वाट बघत, रेंगाळत, बोर होत, ताटकत बसायची गरज नाही आहे. आणि ऑनलाईन आत्ताच त्याचं जे शेड्यूल पाहिलं त्याच्यानुसार ती लेट असल्यामुळे आम्ही भक्त निवासातच राहणार आहोत. आणि हां, अजून एक गोष्ट मित्रांनो, शेगाव हे प्रसिद्ध आहे इथल्या स्वच्छतेसाठी. शेगाव संस्थानचे कुठलेही मंदिर असो, मग ते त्र्यंबकचं असो किंवा मग ते ओंकारेश्वरचं असो किंवा पंढरपूरचं असो, अशा वेगवेगळ्या शाखा आहेत शेगाव. आणि ओरिजिनल
ओरिजिनल शेगावचंही असो, तर ते स्वच्छतेसाठी प्रसिद्ध आहे. आणि खरंच तुम्हाला लिटरली खोटं वाटेल की तुम्हाला एक पानसुद्धा इथे झाडांचं, तर एवढी झाडं इथे आजूबाजूला आहेत. मी तुम्हाला दाखवते, कारण आता स्वच्छता मोहीम चालू आहे म्हणून इतकी झाडं आहेत इथे आजूबाजूला. तर मी परवा तुम्हाला संध्याकाळी आलो तेव्हा पक्ष्यांचा चिवचिवाट वगैरे पण दाखवला होता, एवढे पक्षी आहेत. पण तुम्ही खाली बघाल तर तुम्हाला इतकं स्वच्छ दिसेल, इतके हजारो लाखो भाविक येतात इथे. आज गुरुवार होता, त्याच्यामुळे आज खूप जास्त गर्दी होती जसं मी म्हटलं तसं. पण एवढे भाविक इथे येऊनसुद्धा ना इथे आता प्रसादालयामध्ये व्हिडिओ काढायला वगैरे परवानगी नसते, आणि गर्दीच्या दिवशी तर खास करून ती मिळत नाही. तर मी तिथलाही व्हिडिओ काढला होता. आता ह्या ट्रिपमध्ये तर मला शक्य नाही झालं आहे, पण पुढच्या ट्रिपमध्ये समजा मी जेव्हा परत कधी येईन तेव्हा जर मला शक्य झालं तर मी नक्की तिथला व्हिडिओ काढेन आणि तुम्हाला दाखवेल. पण प्रसादालय म्हणू नका, किंवा आता इथे इतके लोक तुम्ही बघा इकडे मी तुम्हाला दाखवते, इतके लोक इथे वावरता आहेत. आणि त्या व्यतिरिक्तसुद्धा सतत ये जा चालू आहे. तरी तुम्ही बघाल खाली तर तुम्हाला स्वच्छता म्हणजे इतकी असेल, कुठे पाणी सांडलेलं दिसणार नाही, कुठे काही दिसणार नाही. सतत ते लोक झाडत असतात. आता येण्या जाण्याचे मार्ग आहेत, तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवते. हा मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि त्याच्या एका बाजूला आपल्याला बंद केलेलं दिसतं आहे. खरं तर हे दोन्ही मार्ग चालू असतात, पण फक्त येण्या जाण्याच्या मार्गांमध्ये खराब होऊ नये म्हणून हे बघा, मी परत तुम्हाला इकडे दाखवतो झूम करून की येण्या जाण्याचा मार्ग आहे हा भक्तांचा. आणि तिथे हे पुस्त आहेत, जे सेवेकरी आहेत गजानन महाराज संस्थानचे, ते स्वच्छता इतकी राखली जाते की दिवसातनं हे कमीत कमी 4 ते 5 वेळा पुसलं जातं. पूर्ण हा भाग आहे तो, म्हणजे हा जो खालचा ग्राउंड दिसतोय हा परिसरसुद्धा, ही मशीन दिसत असेल तुम्हाला, ही जमीन पुसायची साबणाने धुवून मग ती पुसायची, त्याची ही मशीन आहे. तर हे सतत चालू असतं. आणि सेवेकरी जे इथे आहेत हे सतत हातामध्ये झाडू आणि सुपली घेऊनच असतात. कुठे काही पडलेलं दिसलं, झाडाचं पानं आता सतत गळत राहतात, मग ते थोड्या वेळाने झाडत राहतात. कुठे काही कागदाचा कपडा दिसला, एखादं प्लॅस्टिकचं रॅपर दिसलं, ते आपण सहज खाता टाकून देतो. असे रॅपर्स दिसले जरी तरी की त्यांनी टाकलं, उचललं पाहिजे असं तसं नाही. तर ते स्वतः तिथे हातात झाडू आणि हे घेऊन उभे असतात आणि त्यांना दिसलं की ते उचलतात. किंवा जर कोणी काही कचरा करताना दिसत असेल तर अतिशय प्रेमाने विनम्रपणे हात जोडून, माऊली इथे कचरा करू नका असं म्हणून डस्टबिन कुठे ते दाखवतात आणि तुम्हाला तिथे डस्टबिनमध्ये कचरा टाकून स्वच्छता राखायला प्रवृत्त करतात, जी आपल्या पण अंगात भिनायला हवी आहे खरं म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या, जेणेकरून आपला देश खूप सुंदर राहील, स्वच्छ राहील. पण इथे आल्यावर खूप जण जितके मला भेटतात ना, सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आम्हाला शेगावला जायला खूप आवडतं, जमत नसलं तरीसुद्धा. तर ते का आवडतं? कारण की इथलं वातावरण खूप प्रसन्न, इथे ना धक्काबुक्की होते ना काही होतं. अतिशय प्रेमाने सेवेकरीसुद्धा असतील, तुम्हाला तुमचं काही चुकतही असेल तरी तुम्हाला ते सेवेकरी अजिबात ओरडून धक्काबुक्की करून हे करून नाही, तर अतिशय प्रेमाने हात जोडून तुम्हाला सांगतील की इकडे जा, असं करा, तुम्हाला गाईड करतील. म्हणजे एखादा नवखा माणूस आला ज्याला इथलं काहीच माहिती नाही, तसं तो इथे हरवणार नाही, तो चुकणार नाही. कारण की इथे पदोपदी इथे सेवेकरी उभे असतात आणि पदोपदी ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कुठे गेलं पाहिजे, काय केलं पाहिजे. सो ज्याच्यासाठी हे फेमस आहे संस्थान, ती गोष्ट आहे ही. आणि सो दॅट्स इट. आता तुमच्याशी बोलता एकदम मला हे दिसलं, हे दाखवावं वाटलं तुम्हाला, म्हणून मी तुम्हाला हे सांगितलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण मी तुम्हाला एक दाखवते. आता इथे कोणी स्वच्छता करत नाही, पण मी व्हिडिओ सुरू करण्याआधी बघितलं होतं की हे समोर जे तुम्हाला गोल दिसत आहेत ना, हे आत्ता तिथे एक मावशी होत्या, त्या मावशींनी हे सगळे गोल ओल्या फडक्यांनी पुसून काढले. हे सगळे गॅलरी आहेत आणि त्या मावशींनी हे सगळं ओल्या फडक्यांनी पुसून काढलं. सो असं एकंदर इथलं वातावरण असतं, म्हणून इथे वारंवार यायला आवडतं. आणि बाकी तर काही नाही, बाकी बघू आता की काय ट्रेनचं अजून किती लेट होते, काय होते ते, आणि मग आता डायरेक्ट भेटूयात स्टेशनवर. सो गाईज फायनली आता आम्ही निघतो आहे. आमची गाडी अजूनही बरीच लेट झालेली आहे, पण आता आम्ही निघतो आहे फायनली. आणि संध्याकाळी ना इथे जसं सगळीकडेच तिरंग्याचं डेकोरेशन असतं, तसं इथे पण एक तिरंग्याचं डेकोरेशन आहे, जे खूप छान लुक देतं आहे. आणि चला तर जाऊ स्टेशनवर, बघू किती वेळ थांबावं लागतं. आईबाबा तिकडे उभे आहेत बॅगा घेऊन. आम्ही रूम तो सोडली आहे,
आता चल बघू काय होतं. नाही नाही हां इधर ही बैठो भी आगे हां मग एवढंच सामान. हो बस बस. A2 हा बघून या. सो गाईज आत्ता आम्ही ज्याच्याने आलो ती आहे बॅटरी. हो ती आहे बॅटरी व्हॅन आणि ही व्हॅन आहे ती आपल्याला आत्ता तुम्ही पूर्ण रस्ता दाखवला तर ती शेगावच्या स्टेशनच्या बाहेरून तुमचं समजा काहीतरी असं जसं आमचं हलकं फुलकं एक पाठीवरची सॅक आणि एक ट्रॉली बॅग होती आणि आम्ही 3 जणं होतो. तर एवढं जर लगेज असेल तर ते म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप उत्तम सोय केलेली आहे इथे ह्या लोकांनी. हां ते घेतात 100 रुपये आता आमच्या 3घांचे आणि 2 बॅगचे झाले. ते तुमच्या पर्सननुसार जर्नीनुसार डिफर होतं ते किती लोकं आहेत काय आहे त्याच्यानुसार. पण ही तुम्हाला स्टेशनला तुमच्या बोगीजवळ आणून सोडते हे जेणेकरून तुम्हाला जास्त चालावं नाही लागत. स्पेशली ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे दिव्यांग आहेत किंवा काय म्हणता येईल आपल्याला ते जे नाही एवढं चालू शकत त्यांच्यासाठी म्हणून ही सोय आहे सोयच आहे. भले ते कितीही 100 रुपये घेऊत 60 रुपये घेऊत काही घेऊत तसं त्याचं तिथे रेट 60 रुपये आहे. पण जास्त लोकं झाले 2 बॅग झाले म्हणून त्यांनी 100 घेतले. सो काही असो पण आपली एक सोय होते ज्येष्ठ नागरिकांची त्यांना जिना नाही चढावं लागत त्याच्यामुळे. सो ही एक इलेक्ट्रिसिटी व्हॅन आहे इलेक्ट्रिकल बॅटरीची व्हॅन आहे इथे जिनी सोय होते आपली. सो आता आम्ही स्टेशनवर पोहोचलो आहे आणि आमची गाडी जवळजवळ 11 वाजता येणार म्हणजे जवळजवळ 5-5.5 तास लेट आहे गाडी. बाकी आता गाडी खरंच 11 वाजता येते का अजून उशीर येते ते बघू गाडी आल्यावर. एक झाड आहे. सो गाडी अजूनही आम्ही स्टेशनवरच आहोत आणि आत्ता गाडीचा जो टायमिंग सांगितला होता 10:31चा तो तर झालेला आहे पण ना अजून गाडीचं इंडिकेशन आहे ना गाडीचा इथे लागतो गाडीचं शेड्यूल म्हणजे कुठली बोगी तर ना ते आहे काय माहिती नाही. गाडी अजून वेळेत आहे किती उशीर लागणार आहे काही म्हणजे काही माहीत नाही आहे. पण आता काय किती वेळ वाट बघावी लागणार माहीत नाही. अतिशय म्हणजे लांबच्या पल्ले तुम्हाला जर कुठे जवळच्या जवळ जायचं असेल ना महाराष्ट्रात तर खरंच लांबच्या पल्ल्याच्या गाड्या घेऊ नका. महाराष्ट्रातली गाडी उशिरा येते 20 मिनटं 25 मिनटं अर्धा तास. पण लांबच्या पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत ना त्या इतक्या उशिरा येतात इतकी म्हणजे कुठेतरी येते काम चालू असतं. आता पण काय ते काम चालू आहे म्हणजे कुठेतरी काय ते काम चालू असतं कुठेतरी काही असतं. त्याच्यामुळे शक्यतो जर तुम्हाला जवळच्या गाड्या मिळत असतील लांब नसेल जायचं असं महाराष्ट्रात पुढे जायचं असेल आणि जर महाराष्ट्रातली डोमेस्टिक एखादी गाडी मिळत असेल ना तर प्लीज त्याला प्रेफर करा. कारण अख्खा वेळ आमचा येतानासुद्धा आम्हाला तेच झाला प्रॉब्लेम झाला किंवा फक्त एवढंच फायदा होतं की आम्ही ट्रेनमध्ये होतो आणि आता तर आम्ही प्लॅटफॉर्मवर वेळासाठी नुसती वाट बघतो आहे गाडीची. आणि आता 10:30 होऊन गेलं तर अजून गाडी काही आलेली नाही. बघू आता गाडी कधी येते काय होतं ते. तर जोपर्यंत गाडी येते मग गाडीत गेल्यानंतर मी ब्लॉग चालू करते काय करते सीट मिळते नाही मिळते ह्या सगळ्याचं
जेव्हाचं तेव्हा बघूयात आपण. पण ती वेळ येईपर्यंत तुम्ही पटकन व्लॉगला लाईक शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय नुसतं बघताय आणि सबस्क्राईब करत नाही असं करू नका प्लीज. ओके, चला मग गाडी आल्यावर बघूया. सो गाईज फायनली इतक्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर आणि कंटाळवाण्या प्रवासानंतर आणि लेट ट्रेननंतर आम्ही फायनली घरी येऊन पोहोचलो आहे. आपलं घर ते आपलं घरच असतं. कुठेही जा, कितीही फिरा, काही करा, शेवटी आपल्या घरातलं सुख हे फक्त आपल्या घरात असतं. आणि आम्ही जवळजवळ 8 वाजता तिकडनं निघालो होतो आणि आत्ता तुम्ही बघू शकता 6:30 पावणे 7 होत आलेले आहेत आणि आत्ता आम्ही घरी पोहोचलेलो आहे. सो आणि प्रवासात ॲज युजल झोप तर काही धड होत नाही. सो आता जाऊन झोपणार, मग भेटूयात सकाळी. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आज त्याला बिस्ता.